ब्रेक के बाद स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। खबर यवतमाल से है, जहां प्रहार जनशक्ति पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष बच्चू भाऊ कुडू के नेतृत्व में किसानों का 7/12 कोरा खाली करने और दिव्यांगों के मुद्दों को हल करने जैसी कई मांगों को लेकर पूरे महाराष्ट्र में रास्ता रोको आंदोलन चल रहा है। उमरखेड़ तालुका के धानकी और उमरखेड़ में सड़क अवरोध किए गए और धानकी शहर में सड़क अवरोध के दौरान प्रतीकात्मक जुआ खेला गया। प्रहार जनशक्ति पक्ष के नेतृत्व में चल रहे आंदोलन को विभिन्न दलों ने समर्थन दिया, जिसमें आजाद समाज पार्टी, कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, मनसे, उभाटा, शिवसेना शामिल हैं। और आंदोलन के दौरान कृषि मंत्री कोकाटे का पुतला जलाकर एक अलग आंदोलन किया गया। आजाद समाज पार्टी के जिलाध्यक्ष जोंटी भाऊ विंकारे, मनसे तालुका अध्यक्ष सादिक भाई, प्रहार तालुका अध्यक्ष सैयद मजीद, उभाटा के पूर्व शहर अध्यक्ष बंटी जाधव को बितरगांव पुलिस ने हिरासत में लिया है। 7 जुलैपासून 14 जुलैपर्यंत बच्चूभाऊ कडूच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्षाचं शेतकऱ्याचा 7/12 कोरा करण्यासाठी आंदोलन झालं होतं, परंतु शेतकऱ्याचा 7/12 कोरा करण्यासाठी शासनाने कुठल्याही प्रकारचं पाऊल उचललं नाही। म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रभर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। आपण आलो आहोत उमरखेड या ठिकाणी। आपण आंदोलनकर्त्याच्या भावना या ठिकाणी जाणून घेणार आहोत। दिनांक 7 जुलैपासून 14 जुलैपर्यंत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आंदोलन झालं। शेतकऱ्याचा 7/12 कोरा करा अशा स्वरूपाचं आंदोलन माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली झालं, परंतु सरकारने अद्याप कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्याचा 7/12 कोरा करण्याचं पाऊल उचललं नाही। म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रभर बच्चूभाऊ कडूच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू आहे। रास्ता रोको आंदोलन आपण उमरखेड या ठिकाणी आलेले आहोत। आपल्या प्रतिक्रिया सांगा। 138 किलोमीटरची पायी पैदल यात्रा काढत पापड ते चिलगावनपर्यंत माननीय बच्चूभाऊ कडू हे शेतकऱ्यांचा 7/12 कोरा व्हावा, शेतीमालाला हमीभाव मिळावा, दिव्यांगांना प्रति 6,000 रुपये मानधन मिळावं, मच्छीमार बांधवांचे, मेंढपाळ बांधवांचे आणि इतर 17 मागण्यांना घेऊन माननीय बच्चूभाऊ कडू यांनी आपल्या आंदोलनाचं रणशिंग फुंकलेलं आहे। त्या आंदोलनामध्ये सर्व स्तरातून, सर्व पक्षाचा, सर्व संघटनेचा पाठिंबा आज महाराष्ट्रभर त्यांना मिळत आहे। त्यांनी आंबोडा येथील सभेमध्ये 24 तारखेला महाराष्ट्रभर चक्का जाम करण्याचे एक आव्हान केले होते। त्या आव्हानाला आज प्रतिसाद भेटत संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्याच्या वतीने, सर्व संघटना, सर्व पक्षाच्या वतीने आज चक्का जाम आंदोलन करत आहोत। आज उमरखेडमध्ये सुद्धा सर्व पक्षीय, सर्व संघटनेच्या वतीने, शेतकरी, मेंढपाळ बांधव, विधवा भगिनी, दिव्यांग बांधवाच्या वतीने आज महाराष्ट्रीय महामार्ग तुळजापूर नागपूर स्टेट हायवे पुसद ते धानकी या ठिकाणी 2 तास चक्का जाम आंदोलन करून आज आम्ही शासनाला आमची 7/12 कोरा करावा, आमच्या शेतीमालाला हमीभाव द्यावा या मागणीसाठी आज आम्ही इथं चक्का जाम आंदोलन करत आहोत। जर शासन यापुढेही जागृत होत तात्काळ या विषयासंदर्भात गांभीर्य घेऊन या शेतीमालाला हमीभाव देण्यासंदर्भात आणि 7/12 कोरा करण्यासंदर्भात तात्काळ पाऊल उचलून ते 7/12 कोरा करणं हे जाहीर करावं, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात सर्व संघटनेच्या वतीने, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगांच्या वतीने महाराष्ट्रभर पेटल्याशिवाय राहणार नाही। आणि या आंदोलनाची एवढी तीव्रता एवढी असेल की त्याचा सामनाही या प्रशासनाला करणे अवघड जाईल। ताई आहेत, ताई सर्वप्रथम परिचय सांगा। आज या ठिकाणी प्रहारचे संस्थापक अध्यक्ष माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या आव्हानानुसार सर्व पक्षीय, शेतकरी, दिव्यांग बांधवाच्या वतीने रास्ता रोकोचे या ठिकाणी आयोजन केले आहे। खरं तर शेतकरी असो किंवा शेतमजूर, दिव्यांग बांधव हे अतिरिक्त काहीच मागत नाहीत। सध्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी प्रचाराच्या दरम्यान सत्ता येण्यासाठी किंवा सत्ता मिळवण्यासाठी 7/12 कोरा 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 करू म्हणून जाहीर सभेमध्ये जे आश्वासन दिलं होतं त्याच आश्वासनाची पूर्तता करण्याची आम्ही मागणी करत आहोत। मात्र हे लबाड लांडगे सत्ता मिळवण्यासाठी, महाराष्ट्राला लुटण्यासाठी वाटेल तसा या गोरगरीब शेतकरी जनतेचा श्राप घेत आहेत।
आणि सत्ता मिळवल्यानंतर हे यांचे सोंग नाटक झोंगे लावत आहेत, महाराष्ट्राला लुटण्याचं काम करत आहेत. पण आता शेतकरी जागृत झालेला आहे. आता जर सरकारनं दिलेलं आश्वासन पूर्ण नाही केलं तर येणाऱ्या काळात शेतकऱ्याचं आंदोलन तीव्र होईल. येणाऱ्या कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकरी हा उभा राहील आणि येणाऱ्या परिस्थितीला समोर जाईल. सरकारने आता दखल घ्यावी, आमचं सातबारा कोरा करावा, दिव्यांग बांधवांना न्याय द्यावा आणि जे शेतकऱ्याच्या मालासाठी जे हमी भाव आम्हाला पाहिजे ते द्यावा. अन्यथा येणाऱ्या काळात सरकारला या असंतोषाचा तीव्र सामना करावा लागेल, हेच या ठिकाणी सांगतो. मी सरोज देशमुख, रिझर्व्ह ब्रिगेड प्रदेश सहसचिव महाराष्ट्र राज्य. आपण बघत आहोत आज अखंड महाराष्ट्रातील शेतकरी हे देशोधडीला लागलेले आहेत आणि शेतकऱ्यांसाठी लढवून नेता एक झुंजार नेतृत्व हे गरिबांची कळवळ असणारा, दिव्यांगासाठी लढणारा, लुळ्या पंगड्यांना न्याय देणारा असं आमचं झुंजार नेतृत्व बच्चूभाऊ कडू यासाठी आज पुढे आलेले आहेत. मागील काही काळामध्ये बच्चूभाऊंनी आमरण उपोषण सुद्धा केलं, तेव्हा सरकारने त्यांना अल्टिमेट दिला होता की आम्ही तुमची सातबारा कोरा करू आणि त्यांनी समिती सुद्धा नेमली होती. ती पूर्तता पूर्ण न झाल्यानंतर बच्चूभाऊंनी पापड ते उमरखेड इथपर्यंत स्वतः पदयात्रा काढली. स्वतःच्या पायाला मोठे मोठे फोड आलेले असताना सुद्धा त्यांनी कुठेही स्वतःची पर्वा केली नाही आणि अखंड शेतकरी बांधव आज त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरलेले आहेत. खरं तर माहिती आहे का, या पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांनी हा मुद्दा घ्यायला पाहिजे होता, पण या पावसाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा घेण्याऐवजी आमचे कृषी मंत्री इकडे आमचे शेतकरी मृत्यूशी झुंज घेत आहेत आणि तिकडे कृषी मंत्री रम्मी खेळण्यामध्ये मग्न झालेले आहेत. खरंच्या निर्धार झालेल्या शासनाला खरं झोपेचा संकेत खरंच फडणवीसला आम्ही सांगतोय. खरं तर शेतकऱ्यांची गाठ खरं तर कोणीच करू नये. तुमचं जे सरकार आहे, कोणतंही सरकार असू द्या, हे फक्त शेतकऱ्यांच्या जीवावर असतं. शेतकरी आहे म्हणून, शेतकरी जगला म्हणून तुम्ही जगताय. खरं तर तुम्ही सोप्यात घेऊ नका. आज कितीतरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, कितीतरी महिलांचे कुंकू पुसल्या जात आहे, कितीतरी त्यांचे मुलं देशोधडीला लागत आहे, संसार संपत आहेत. पण तुम्ही फक्त स्वतःच्या संसारामध्ये रमून फक्त स्वतः मौजमजा करत आहात. खरं तर तुम्हाला सत्तेची लालसा आहे, खुर्चीची लालसा आहे. तुम्ही स्वतःच्या सत्तेच्या खुर्चीच्या लालसेसाठी कुठल्याही थराला जाऊ शकता, कुठलेही नाटक करू शकता. खरं तर तुमचं नौटंकी सरकार म्हणायला हरकत नाहीये, का तर तुम्ही आम्हाला दिवसावर दिवस देता, समिती नेमता आणि तुम्ही फक्त तोंडाला पानं पुसण्याचे कामं करत आहात शेतकऱ्यांचे. पण शेतकरी राजा सुद्धा आज माझा जागृत झालेला आहे. आज प्रत्येक शेतकरी या बच्चू कडू सोबत आहे आणि बच्चू कडू जे आव्हान करतील त्यावेळी शेतकरी रस्त्यावर येणार आहेत. हे फक्त ठिणगी आहे. खरं तर तुम्ही यावेळी जर कुठलीही जबाबदारी घेऊन जर यामध्ये काही जर न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही किंवा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही किंवा जबाबदारीने हे काम केलं नाही किंवा हलक्यात घेतलं, तुम्ही शेतकऱ्यांना बिलकुल हलक्यात घेऊ नका. शेतकऱ्यांनी जर कुठला शब्द दिला तर शेतकरी भुईसपाट करून सोडतील, तुम्हाला माहिती आहे. खरं तर आज शेतकऱ्यांच्या मालाला कवडी मोलाचा भाव नाहीये. तुम्ही एसीच्या रूम मध्ये राहता, एसी गाडीतून फिरता. आज एकही नेता, आज बच्चूभाऊ कडू सारखा माणूस रस्त्यावर येतो, पण एसीत बसलेले नेते जे की शेतकऱ्यांचा मुर्दा जरी पडला तरी पाहायला सुद्धा येत नाही, ही याची शोकांतिका आहे. कारण त्यांना शेतकऱ्यांची गरज नाहीये. त्यांना फक्त शेतकऱ्यांचा माल पाहिजे आणि शेतकऱ्यांची त्यांना मतदान पाहिजे. शेतकऱ्यांच्या मतदानावर तुम्ही निवडून येत आहेत. जेव्हा निवडणुका असतात तेव्हा तुम्ही शेतकऱ्यांना आश्वासन देता की तुमच्या सातबारा कोऱ्या करू, पण जेव्हा तुम्ही निवडून येता तेव्हा तुम्ही एसीच्या गाडीतून खाली सुद्धा उतरायला तयार नसतात. फडणवीस ना मी सांगू इच्छितो की तुम्ही खरंच शेतकऱ्यांना सोप्यात घेऊ नका. हा क्लास 1 ऑफिसर पासून तर खालच्या वर्गापर्यंत हा माझा शेतकरी बांधव आहे ना. प्रत्येक शेतकरी बांधव रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि जेव्हा रस्त्यावर येईल आणि जेव्हा वनवा पेटल तेव्हा त्याची जबाबदारी फक्त सरकारची राहणार आहे. कारण आम्ही तुम्हाला वेळोवेळी आव्हान करत आहोत की आमची सातबारा कोरी करा. प्रत्येक शेतकरी तुम्हाला आज आव्हान करत आहे की आमची सातबारा कोरी करा आणि तुम्ही जर का सातबारा कोरी नाही केली, तुम्ही म्हणजे तुम्हाला वाटतं ते करता. एखादा आमचा शेतकऱ्याचा पोरगा तुम्हाला जर निवेदन द्यायला येतो तर तुम्ही त्याला बेदम मारता, तुम्ही त्याला जीव जाईपर्यंत मारता. म्हणजे चालले काय काय नौटंकी चाललेली आहे तुमची. आताच आमचे छावा संघटनेचे घाडगे दादा, शेतकऱ्याचा पोरगे, साधा पोरगा तुम्हाला संविधानिक मार्गाने तुम्हाला निवेदन द्यायला जातात तर तुम्ही काही गुंड प्रवृत्तीचे तुमच्या सत्तेतील लोक लावून त्याला मारहाण करतात. का तर तुम्हाला ते नको आहे. तुम्हाला रम्मी खेळताना लाज वाटते, मग पत्ते भेट दिले त्याची काय लाज आहे. पत्ते तुम्ही भेट घ्यायला पाहिजे ना. तुम्हाला पत्त्याची खूप आवड आहे म्हणून त्यांनी तुम्हाला. महाराष्ट्र से सी न्यूज संवाददाता संतोष की रिपोर्ट। फिलहाल के लिए खास रिपोर्ट में बस इतना ही। देश और दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।